सकाळी 10 वाजल्यापासून मस्साजोग ग्रामस्थांचं अन्नत्याग आंदोलन. ग्रामस्थांच्या प्रशासनाकडे 7 मागण्या. 2 दिवसात मागण्या मान्य न झाल्यास पाणी सुद्धा बंद करण्याचा इशारा. मनोज जरांगे आज मस्साजोगमध्ये आंदोलकांची भेट घेणार. मस्साजोगचे ग्रामस्थ अन्नत्याग आंदोलनावर ठाम. मस्साजोगकरांच्या तीव्र भावना पाहिल्या तर आत्मसन्मान असलेली व्यक्ती पदावर राहणार नाही, पण नैतिकता आणि त्यांचा काही संबंध असेल असं मला वाटत नाही. शरद पवारांचा धनंजय मुंडेंवर निशाणा. मनपा निवडणुकांबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष. रवींद्र धंगेकरांची आज कार्यकर्त्यांसोबत महत्वाची बैठक. धंगेकर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा. आजच्या बैठकीत महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना तात्पुरता दिलासा. नाशिक सत्र न्यायालयाकडून माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती. तर आज सरकारी वकील न्यायालयात 2 वर्षांच्या शिक्षेसंदर्भातील याचिकेवर युक्तिवाद करणार. नीलम गोऱ्हेंनी असं वक्तव्य संमेलनाच्या व्यासपीठावर करण्याची गरज नव्हती. त्यांचं वक्तव्य मूर्खपणाचं आहे. गोऱ्हेंना 4 टर्म कशा मिळाल्या सगळ्यांना माहिती. शरद पवार यांचा निशाणा. तर स्वागताध्यक्ष म्हणून माझ्यावर जबाबदारी टाकायची असेल तरी हरकत नाही, पवारांचं वक्तव्य. साहित्य संमेलनात बोलताना मर्यादा पाळायलाच हव्यात. साहित्यिकांनी पार्टी लाईन्सवर बोलताना मर्यादा पाळणं गरजेचं आहे. नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला फडणवीसांचं उत्तर. ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्व नेते एकत्रित राज्यव्यापी दौरा करणार. आनंद दिघे यांना अभिवादन करून 2 मार्चला ठाण्यातून दौऱ्याची सुरुवात होणार. ठाकरे गटाच्या उपनेत्यांची आज शिवसेना भवनात बैठक होणार. ज्येष्ठ नेते सुभाष देसाईंच्या नेतृत्वात आज दुपारी 3 वाजता बैठकीचं आयोजन. अमरावतीमध्ये प्रहारचे माजी आमदार बच्चू कडू यांचा कर्जदारांसाठी मेळावा. फायनान्स कंपनी आणि बँकेने बेकायदेशीररित्या वसुली करू नये, बच्चू कडूंचा इशारा. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपच्या गणेश नाईकांचा जनता दरबार. राजकारणासाठी नाही तर लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी जनता दरबार. मंत्री गणेश नाईकांची प्रतिक्रिया. सारंगी महाजन यांच्या परळीतील जमीन प्रकरणावर 15 मार्च रोजी सुनावणी. सारंगी यांचा गोविंद मुंडेंवर 63 गुंठे जमीन कमी पैशात खरेदी केल्याचा आरोप. छावा चित्रपटाच्या दिग्दर्शकांविरोधात शिर्के घराणा आक्रमक. चित्रपटातील वादग्रस्त भाग तात्काळ काढण्याची शिर्के घराण्याची मागणी. छावा चित्रपटाविरोधात शिर्के घराण्याने पुकारलेल्या लढ्याला संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा. दिग्दर्शकांविरोधात न्यायालयीन लढाईसह रस्त्यावर उतरण्याचा इशारा. देशद्रोही कृत्यांना आळा घालण्यासाठी एआयचा वापर करणार. मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणेंची मोठी घोषणा. फेस रेकग्निशनद्वारे मच्छीमार आणि बोटींची ओळख पटवणार. न्यू इंडिया सहकारी बँक अपहार प्रकरणात हितेश मेहताची आर्थिक माहिती घेण्यास सुरुवात. हितेश मेहताला बँकेत कोट्यवधींचा अपहार केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी. मुंबईतील नोंदणीकृत फेरीवाल्यांची संख्या 99,000वरून 22,000पर्यंत कशी. मुंबई हायकोर्टाचा मुंबई महापालिकेला सवाल. शहर फेरीवाला समितीच्या निवडणुकीसाठी 99,000 फेरीवाल्यांना पात्र ठरवण्यात आलं होतं. नवी मुंबई आणि पनवेल महापालिकेचा आज अर्थसंकल्प सादर होणार. पालिका निवडणुका लक्षात घेता कोणतीही करवाढ नसलेला अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता. बेस्ट उपक्रमातील कंत्राटी कामगारांचा आज समान काम आणि समान वेतनासाठी आंदोलन होणार. मुंबईच्या आझाद मैदानावर सर्व कंत्राटी कामगार एकत्र येणार. मध्य रेल्वेच्या मुख्य हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वेवर लोकलच्या फेऱ्या रोज उशिराने. लोकल उशिरा येत असल्यानं प्रवाशांना कार्यालयात जाण्यास विलंब. विलंबामुळे कर्मचाऱ्यांवर वेतन कपातीची वेळ. मराठी भाषा दिनानिमित्त ठाकरे गटाकडून स्थानिक लोकाधिकार समितीकडून मुंबईत भव्य सोहळ्याचं आयोजन. 27 फेब्रुवारीला न्यू मरीन लाईन्समधील बिर्ला मातोश्री सभागृहात होणार सोहळा. मुंबई महापालिका महालक्ष्मीमधील धोबी घाटावर उधार. पालिका धोबी घाटात 24 कोटी खर्चून पीएनजी जोडणी देणार. पालिका धोबी घाटावर एवढी उधार का, नागरिकांचा सवाल. नवी मुंबई एपीएमसीत कलिंगड पपई खरबूज दाखल होण्यास सुरुवात. तामिळनाडूत आंध्र प्रदेश कर्नाटक राज्यातून देखील फळांची आवक सुरू. नागपुरात जीबीएसच्या आणखी 2 रुग्णांची नोंद. शहरात आतापर्यंत एकूण 23 रुग्णांची नोंद. महाशिवरात्र काळात त्र्यंबकेश्वराचं व्हीआयपी दर्शन 3 दिवस बंद. 25 ते 27 फेब्रुवारी दरम्यान व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय. भाविकांना सुलभ दर्शन घेता यावं यासाठी देवस्थान ट्रस्टचा निर्णय.
महाशिवरात्रीला जेजुरी गडावर भाविकांना पहाटे 3 ते रात्री 12 वाजेपर्यंत दर्शनाची व्यवस्था. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी दर्शन रांगेत सावलीची व्यवस्था. महाशिवरात्रीनिमित्त मुंबईच्या काही भागात पर्यटनाला येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्टच्या जादा बस. कान्हेरी गुंफाकडे जाणाऱ्या मार्गांवर अतिरिक्त बस सोडण्याचा निर्णय. पुण्यात महाशिवरात्रीनिमित्त पुण्यातून पीएमपीएमएल बसचं विशेष नियोजन. गर्दीच्या दृष्टीनं जादा बस चालवण्याचं नियोजन. कात्रज स्वारगेट भागातून जादा बस सुटणार. महाशिवरात्रीनिमित्त सांगलीत फळ महोत्सव. स्थानिक फळांच्या मार्केटिंगसाठी कृषी विभाग आणि बाजार समितीकडून आयोजन. परभणी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय कुंडगीर यांचा शेकडो कार्यकर्त्यांसोबत भाजपत प्रवेश. मंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला पुन्हा एक मोठा झटका. सुरेश बनकर यांच्यानंतर दिनेश परदेशींचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र. परदेशी पुन्हा भाजपत जाणार. नाशिकच्या चणकापूर धरणातून गिरणा नदी पाण्याचा विसर्ग. कळवण, देवळा, सटाणा आणि या तालुक्यातील रब्बी हंगामातील पिकांना मोठा दिलासा. मालेगाव वनक्षेत्रात 14 कृत्रिम पाणवठ्यांची निर्मिती. विविध प्रजातीच्या 920 प्राण्यांची तहान भागवली जाणार. नांदेडच्या मुखेड तालुक्यात मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव. औषध फवारणीसाठी खर्च वाढला, त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात. तुळजाभवानीच्या मुख्य गाभारा आणि शिखराच्या पुनर्बांधणीस पुजाऱ्यांचा विरोध. गाभाऱ्यातील तडे गेलेल्या शिळा बदलाव्यात. मंदिराचे मुख्य शिखर पाडू नये, पुजाऱ्यांची मागणी. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही धरणातील पाणीसाठा निम्म्यावर. उष्मा वाढू लागल्यानं पाणीसाठा पुढील 3 ते 4 महिने पुरवावा लागणार. मुंबईकरांना पुढील काही दिवस उन्हाच्या झळांचा सामना करावा लागणार. तापलेल्या वातावरणामुळे मुंबईकरांची काहिली. शहर आणि उपनगरात उकाड्यानं नागरिक त्रस्त. खासगी शाळांच्या स्कूल बससाठी यापुढे नवी नियमावली निश्चित करण्यात येणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. मुंबई नाशिक महामार्गावरील जुना कसारा घाट 6 दिवस बंद राहणार. रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी ट्रॅफिक ब्लॉक घोषित. मुंबईतील पहिल्या स्वयंपुनर्विकसित गृहप्रकल्पाचं आज उद्घाटन. चारकोपमधील श्वेतांबरा सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या स्वयंपुनर्विकसित गृहप्रकल्पाचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा. पुणे रेल्वे स्थानकावर सुरक्षा यंत्रणेत वाढ. प्रवासी पिशव्यांच्या तपासणीसाठी स्कॅनर मशीनचा वापर केला जाणार. पिंपरी चिंचवड पालिकेच्या अग्निशमन दलातील 415 पैकी तब्बल 349 पद रिक्त. कमी मनुष्यबळावर अग्निशमन दलाची मदार. मनुष्यबळ वाढवण्याची मागणी. पुणे शहर पोलीस ऍक्शन मोडवर. शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी. वाढती गुन्हेगारी आणि वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी पोलीस प्रशासन अलर्ट. पूर्ण केलेल्या विकास कामांची थकबाकी द्या, अन्यथा रस्त्यावर उतरणार. शासकीय कंत्राटदार संघटनेचा राज्य सरकारला इशारा. शासकीय कंत्राटदारांचं हजारो कोटींचं बिल प्रलंबित. पुण्यातील बालभारती ते पौड फाट्यापर्यंतच्या रस्त्यासाठी महापालिकेवरून कॅवेट दाखल. बालभारतीने पौड फाटा रस्त्याला पुन्हा न्यायालयीन प्रक्रियेचा अडथळा निर्माण न होण्यासाठी पालिका सतर्क. बारामतीमधील एआय शेतीची एलॉन मस्क यांना भुरळ. एआय तंत्रज्ञान वापरून ऊस उत्पादनात 40% वाढ. एआय प्रभावी ठरू शकेल, एलॉन मस्क यांनी केलं ट्विट. पिंपरी चिंचवड पालिकेकडून जनसंवाद सभेत 98 तक्रार वजा सूचना नागरिकांनी मांडल्या. नागरिकांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी जनसंवाद सभेचं आयोजन. जळगावच्या धरणगावात ज्येष्ठ वकील राहुल पारेख यांच्यावर हल्ला. घटनेचा निषेध व्यक्त करत धरणगाव वकील संघ आणि एरंडोल वकील संघाकडून पोलीस ठाण्यात निवेदन. भिवंडीत पगार चोरून कामगाराची हत्या करणाऱ्या आरोपीला जम्मू काश्मीरमधून अटक. आरोपीकडून मोबाईलसह 29 हजारांचा मुद्देमाल जप्त. बुलढाण्याच्या मोताळा तालुक्यातील एका गावात 13 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार. आरोपीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक मोर्चा. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोचे भाव घटले. 3 रुपये किलोने टोमॅटोची विक्री. शेतकरी चिंतेत. नंदुरबार बाजार समितीत ओल्या लाल मिरचीच्या खरेदी विक्रीतून 50 कोटींची उलाढाल. मात्र मागच्या वर्षीपेक्षा खरेदी विक्रीत 50% घट. यंदा मिरचीला चांगला भाव नाही. धुळ्यातील शिरपूरमध्ये हरभरा काढणीला सुरुवात. यंदा चांगला भाव मिळण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा.
नाफेडमार्फत तूर खरेदीसाठी नोंदणी सुरू. धुळे जिल्ह्यात 47 शेतकऱ्यांची नोंदणी. जळगावात जिल्हा पोलीस दलाकडून नागरिकांना घरबसल्या तक्रार नोंदवण्यासाठी ऑनलाईन QR कोड उपलब्ध. QR स्कॅन करून घरबसल्या नागरिकांना आपली तक्रार नोंदवता येणार. सोलापूर करमाळा पाथुर्डी केम रस्त्याची दुरवस्था. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे. रस्ता दुरुस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी. धाराशिवच्या परंड्यातील सीना नदी आणि उल्का नदीचा सर्वे. पुराच्या पाण्याची सीमा निश्चित करण्यासाठी सर्वे. सोलापूरच्या करमाळ्यातील आळसुंदे ते वरकुटे शिवरस्ता शोधून रहदारीसाठी खुला करण्याची मागणी. मागणीसाठी ग्रामस्थांचं उपोषण. अहिल्यानगरमधील मडी ग्रामपंचायतीच्या निर्णयाला वंचित बहुजन आघाडीचा विरोध. मडी यात्रेदरम्यान ग्रामपंचायत आणि देवस्थानचा मुस्लिम व्यापाऱ्यांवर बंदीचा निर्णय. मुस्लिम व्यापारी परंपरा पाळत नसल्याचा आरोप. पवार गटाचे नेते प्रताप ढाकणेंचा विरोध. ग्रामपंचायतीचा ठराव घटनाबाह्य असून सामाजिक तेढ आहे, यामुळे निर्माण करण्याचा उद्देश असल्याचा प्रताप ढाकणे यांचा आरोप. गोंदियामध्ये वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजूर तरुणीची हत्या. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची बहुजन समाजाची मागणी. गोरेगाव तालुक्यातली घटना. जालन्यातील एका चित्रपटगृहात मद्यधुंद अवस्थेत 6 ते 7 जणांचा धुडगूस. विनामूल्य चित्रपट पाहण्यास आलेल्या मद्यधुंद तरुणांना रोखल्यानं धुडगूस. मद्यधुंद तरुणांकडून दगडफेक. घटना CCTVत कैद. जालन्याच्या जाफराबादमध्ये मजुरांच्या मृत्यूप्रकरणी 3 जणांविरोधात गुन्हा दाखल. जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश. पासोडा गावात टिप्परमधील वाळू शेडवर टाकल्यानं 5 मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. सांगलीच्या मिरजमध्ये नशेच्या गोळ्या विकणाऱ्या तरुणाला अटक. 18,000 किमतीच्या 890 गोळ्या जप्त. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई. नांदेडमध्ये गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एकाला अटक. आरोपीकडे गावठी पिस्तूलसह 3 जिवंत काडतुसं सापडली. वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अहिल्यानगरच्या पाथर्डीमध्ये शस्त्राचा दाग दाखवून घरात चोरी करणाऱ्याला अटक. 5 तोळे सोन्याचे दागिने जप्त. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्याच्या 103 गावांना हर घर जल योजनेची प्रतीक्षा. यवतमाळच्या जामडोह गावात गेल्या 10 वर्षांपासून पाणी टंचाई. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची पायपीट. टाकीचं काम रखडल्यानं जामडोह गावात पाणी टंचाई. अहिल्यानगरमध्ये समन्यायी पाणी वाटप विषय पुन्हा ऐरणीवर. 15 मार्चपर्यंत मानधाडे समितीच्या अहवालावर हरकती आणि अभिप्राय नोंदवण्याचं आवाहन. बीडमध्ये नागरिकांना मे आणि जून महिन्यात पाणी टंचाईची शक्यता. माजलगावच्या धरणात केवळ 54.10% पाणी साठा शिल्लक. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. हातातोंडाशी आलेलं पीक नष्ट झाल्यानं शेतकरी हवालदिल. पुण्याच्या नारायणगावमध्ये तापमानाचा पारा वाढला. मिरची उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंता वाढली. उत्पादनात घट होण्याची शक्यता. वाशिममध्ये CCIची खरेदी बंद. कापसाला अपेक्षित दर नाही, त्यामुळे अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी. शेतकरी दर नसल्यामुळे अडचणीत. जळगावच्या चोपड्यात हरभरा काढणीला सुरुवात. मात्र हरभऱ्याला भाव कमी मिळत असल्यानं शेतकरी चिंतेत. पुण्याच्या नारायणगावात टोमॅटोचे बाजारभाव घसरल्यानं शेतकरी हवालदिल. टोमॅटोच्या कॅरेटला 500 ते 600 रुपयांचा मिळणारा भाव 150 ते 200 रुपयांनी घसरला. चंद्रपूरच्या युवा शेतकऱ्यांनी टरबूज पिकातून लाखोंचा नफा मिळवला. अजयपूरमध्ये युवा शेतकऱ्यांकडून 10 एकरात टरबूजाची लागवड. एकरी 1 लाख निव्वळ नफा. हिंगोलीच्या सेनगाव पंचायत समितीत अधिकारी कर्मचारी नसल्यानं नागरिकांकडून संताप व्यक्त. समितीतील कामं रखडत असल्यानं प्रशासनाविरोधात नागरिक आक्रमक. वर्धा जिल्ह्यात तलाठ्यांचं 3 दिवसीय असहकार आंदोलन. विविध मागण्यांसाठी तलाठी आक्रमक. यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा मोर्चा. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन वाढवून देण्यासह विविध सुविधा लागू करण्याची मागणी. धुळ्याच्या साक्रीत महावितरणच्या पूलच्या रस्त्याच्या डांबरीकरणाला अडथळा. पूलमुळे अपघाताचा धोका वाढल्यानं शिंदेंच्या शिवसेनेचं आंदोलन. पूल हटवले जातील असं सार्वजनिक बांधकाम विभागाचं आश्वासन.
छत्रपती संभाजीनगरमध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयावर ठाकरे गटाचं आंदोलन. उद्योगांच्या परवानग्या रोखून धरल्यानं आंदोलन. अकोल्याच्या अकोटमध्ये रेल्वे उड्डाणपुलावर ठाकरेंच्या शिवसेनेचा रस्ता रोको. वाढत्या अपघातामुळे उड्डाणपुलावर पथदिवे गतिरोधक लावण्याची मागणी. करवसुलीसाठी वाशिम नगरपालिकेचे कर्मचारी रस्त्यावर. 31 मार्चपूर्वी 15 कोटी करवसुलीचं उद्दिष्ट. जालना पालिका प्रशासनाकडून 450 अनधिकृत नळधारकांना नोटीस.